नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 मधील अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभांचे निकाल पाहणार आहोत. नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा 39,650 मतांनी पराभव करत हॅट्रिक खेचून आणली. आमदार संग्राम जगताप यांना 1,18,636 मते मिळाली, तर कळमकर यांना 79,018 इतकी मते मिळाली. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेले रचनात्मक काम, त्यांची लोकप्रियता, प्रतापसिंग पाचपुते यांचे मॅनेजमेंट यामुळे महायुतीचे उमेदवार विक्रमसिंग पाचपुते यांनी विक्रमी मतांनी विधानसभेत पहिली एंट्री मिळवली. 37,156 मतांनी त्यांनी विजय मिळवला आहे. राज्यात तब्बल 1,24,000 एवढे विक्रमी मताधिक्य घेत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून युतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी विजय मिळवला आहे. येथे त्यांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार संदीप वरपे यांचा दारुण पराभव केला. आशुतोष काळे यांना 1,61,147 मते मिळाली, तर संदीप वरपे यांना 36,523 इतकी मते मिळाली. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने सलग 30 वर्षे गड राखला. पक्षाचे उमेदवार हेमंत ओगले यांनी 13,000च्या मताधिक्याने महायुतीतील शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांचा तब्बल 70,282 मतांनी पराभव केला. या विजयानंतर राधाकृष्ण विखे पाटील सलग 8व्यांदा विधानसभेत पोहोचले. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. शिवसेनेचे नवखे उमेदवार अमोल खताळ यांनी त्यांचा पराभव केला. 1985 पासून थोरात या मतदारसंघाचे आमदार असताना सलग 8 वेळा ते विजयी झाले होते. 40 वर्षानंतर संगमनेरमध्ये सत्तांतर झाले आहे. अकोले मतदारसंघात तिरंगी लढतीत महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार डॉक्टर किरण लहामटे यांनी विजय मिळवला. ते सलग दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत. किरण लहामटे यांनी 5,556 इतक्या मतांनी अमित भांगरे यांचा पराभव केला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत रोहित पवार की राम शिंदे विजयी होणार अशी परिस्थिती असताना अखेर पवार यांनी विजयी माळ आपल्या गळ्यात घेत गड राखला आहे. रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा 1,243 मतांनी पराभव केला आहे. शेवगाव पाथर्डी मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत भाजपा महायुतीच्या उमेदवार मोनिका राजळे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांचा 19,043 मतांनी पराभव केला. मोनिका राजळे यांना 99,775 इतकी मते मिळाली, तर ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांना 80,732 मते मिळाली. पारनेर विधानसभा मतदारसंघातील चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार काशीनाथ दाते हे 1,526 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई लंके यांचा पराभव केला. काशीनाथ दाते यांना 1,13,630 मते, तर राणी लंके यांना 1,12,104 मते मिळाली आहेत. राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा तब्बल 34,755 मतांनी पराभव केला आहे. आणि नेवासा विधानसभा निवडणुकीत झालेल्या तिरंगी व चुरशीच्या लढतीत आजी-माजी आमदारांचा पराभव करत शिंदे सेनेचे उमेदवार विठ्ठलराव लंगे यांनी 4,021 मतांनी विजय मिळवला. विठ्ठलराव लंगे यांना 95,444 मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवार उद्धव सेनेचे शंकरराव गडाख यांना 91,423 मते मिळाली. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.